पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं जुळलं नसलं तरी आज बारामतीमध्ये पवार काका पुतण्या हे एकाच मंचावरती येणार आहेत। बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीचं उद्घाटन हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या उपस्थित असतील। तर सकाळी 10 वाजता बारामती विमानतळावरती अदानी यांचं स्वागत होईल आणि त्यानंतर कॉलेजचं उद्घाटन आणि गदिमा सभागृहामध्ये कार्यक्रम हा पार पडेल आणि त्यानंतर अदानी शरद पवारांच्या घरी भोजनासाठी देखील जाणार असल्याची माहिती मिळते। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, आज पवार संपूर्ण कुटुंब हे एकाच मंचावरती येणार आहे। अदानी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। एकूणच या कार्यक्रमाचं संपूर्ण स्वरूप कसं असेल? अगदी तू म्हटली त्याप्रमाणे आकांक्षा, सकाळी 10 वाजता गौतम अदानी हे बारामती विमानतळावरती येतील। त्यांना रिसीव्ह करण्यासाठी जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे जाणार असल्याची प्राथमिक माहिती। त्यानंतर गौतम अदानी जे आहेत ते विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी येतील। विद्या प्रतिष्ठानच्या परिसराची पाहणी करतील आणि त्यानंतर नव्याने उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे कॉलेज आहे त्याचं जे उद्घाटन जे आहे ते गौतम अदानी यांच्या हस्ते होईल। खरं तर याला जे कॉलेज उभारण्यात आलेले आहे त्याला गौतम अदानी यांनी साधारणतः 25 कोटी रुपये जो आहे CSR मधून दिले असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्याच्या उद्घाटनासाठी गौतम अदानी बारामतीमध्ये येत आहेत। मात्र त्याला जे नाव देण्यात आलेलं आहे ते शरदचंद्र पवार आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेज असं जे आहे ते नाव देण्यात आलेलं आहे। आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर गदिमा सभागृहात मुख्य कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता गौतम अदानी बारामतीमध्ये येतील ते 1:30 वाजेपर्यंत या ठिकाणी जे आहेत ते गौतम अदानी बारामतीमध्ये असणार आहेत। सगळ्यात महत्वाची जी बातमी आहे ती अशी माहिती मिळते आहे की गौतम अदानी हे शरद पवारांच्या घरी जेवायला जाणार असल्याची प्राथमिक माहिती गोविंदबाग या ठिकाणी। खरं तर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार हे एकत्रित येतात आणि बसतात का हे याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। त्याचं कारण असे गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होतीये की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। त्या संदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। असं जरी असलं तरी गौतम अदानी यांचा आजचा दौरा हा फार महत्वाचा बारामतीच्या दृष्टीने मांडला जातोय। याआधी गौतम अदानी जून 2022 मध्ये बारामतीमध्ये आले होते आणि त्यानंतर आज जे आहे ते गौतम अदानी सकाळी 10 वाजता बारामतीमध्ये पोहोचतायत। खरं तर याच्यामध्ये वेगवेगळे राजकीय जे आहेत ते अर्थ देखील लावले जाणार आहेत, कारण महाविकास आघाडी जे आहे ते सातत्यानं महाविकास आघाडीतले अनेक पक्ष जे आहेत ते सातत्यानं गौतम अदानींच्या विरोधात बोलतात। काँग्रेस नक्कीच, त्यामुळे या सगळ्याच कार्यक्रमाकडे राजकीय अनुषंगाने देखील पाहिलं जाणार आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।